नमस्कार मित्रांनो, आज आपण शर्टाची बाही कशी काढायची। आता बाही काढत असताना आपल्याला छातीची आणि बाहीच्या लांबीची गरज असते। तर बाही कशी काढायची आणि बाहीची लांबी कशी घ्यायची, तर छाती आहे 30 आणि बाहीची लांबी आहे 22। आता फक्त बाहीची लांबी आणि छातीवर आपण बाही कशी काढायची ते पहा। अगदी सोप्या प्रकारे आज आपण पाहणार आहोत मित्रांनो। आता छाती आहे 30 छाती आहे 30 छाती असल्यामुळे आपण या ठिकाणी 7.5 इंच घेणार आहोत। या ठिकाणी 7.5 इंच घ्यायचं। 22 ची बाही लांबी असल्यामुळे आपण या ठिकाणी 21 घेणार आहोत। 21 इंच घ्यायचं। 21 इंच घेतल्यानंतर या ठिकाणी निशाण मारायचा। या ठिकाणी या प्रकारे निशाण मारायचा, समजेल असा निशाण मारायचा। आता 30 छाती असल्यामुळे या ठिकाणी आपण 5 घ्यायचं। हे 5 घेतलं, या ठिकाणी निशाण मारला। आता हे आपण 7.5 घेतलं। आता आपण 7.5 आणि या ठिकाणी 5 घेतलेलं आहे, त्या ठिकाणी आपण निशाण मारायचा। आता आपण या ठिकाणी जवळजवळ 3.5 इंच घ्यायचं। 3.5 इंच हा निशाण मारल्यानंतर या ठिकाणी सरळ घ्यायचं। हा 3.5 इंच आपण या ठिकाणी घेतलेला आहे। 3.5 इंच घेतल्यानंतर नॉर्मल क्रॉस पट्टी घ्यायची। नॉर्मल क्रॉस पट्टी घ्यायची, ही नॉर्मल आहे, अगदी नॉर्मल क्रॉस त्याला आपण द्यायचा। जास्त क्रॉसही द्यायचा नाही आणि सरळही घ्यायचं नाही। तर या ठिकाणी आपलं माप जवळजवळ 5.6 इंच आलेलं आहे। 5.6 म्हणजे 11.5 इंचचं हे माप आपलं आहे। 11.5 अगदी परफेक्ट माप बसणार, यामध्ये कुठेही कमी अथवा जास्त होणार नाही। तर आपण कटाई करताना हे सरळ कापायचं मित्रांनो। सरळ कापल्यानंतर या ठिकाणी आपण हे 5 इंच घेतलं होतं। 5 इंच हे आपण ज्या प्रकारे पट्टी मारली, पट्टीनुसार सरळ कापून घ्यायचे। पट्टीनुसार सरळ कापून घ्यायचे, पट्टी ज्या प्रकारे आपण मारलेली आहे त्यानुसार। आणि या ठिकाणी नॉर्मल क्रॉस कापायचा आहे। नॉर्मल क्रॉस कापल्यानंतर ही पट्टी बाजूला करायची, किनार कापून घ्यायची मित्रांनो। हे सर्व आपण बाजूला करून घेतलं, एक साईडला आपण ते ठेवून दिलं। आता हा जो गड्डा आहे हा आपण किती घेतलेला आहे, 3.5 इंचचा। 3.5 इंच 30 छातीच्या हिशोबात हे 3.5 इंच येणार आहे मित्रांनो। 30 छातीला 3.5 इंच। तर 3.5 इंचापासून जवळजवळ आपण पाव इंच वरती घ्यायचं। या प्रकारे आपण आपली हाताची तयारीनुसार आपण हे सदर कापू शकतो। सदर हा पुढचा गड्डा आहे, हा पुढचा गड्डा येईल। पुढचा गड्डा हा मागचा गड्डा येईल। आता हा मागचा गड्डा नॉर्मल वरती घ्यायचा, जवळजवळ पाव इंच अर्धा इंच वरती घ्यायचा। त्यानंतर ही खालची पट्टी आहे, हाताची पट्टी, तर आपण या प्रकारे घ्यायची।